जे काम आहे 5000 मेट्रिक टन ते रखडून ठेवले. क्वार्टरची कामं चालू आहेत सगळे 10 वर्षापासून. हळद या पिकामध्ये हिंगोली जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये एक नंबरला आहे. आज जवळपास 2 लाख एकरच्या वर हळद इथं आहे. म्हणून सातत्यपूर्ण 5 वर्षे खासदार असताना प्रयत्न करून हळद संशोधन केंद्र वसमत इथे घेतलेलं आहे. तर म्हणजे जागा मिळवण्यापासनं तर बांधकामापर्यंत आजपर्यंत सातत्यानं स्थानिक लोकप्रतिनिधीचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप त्रास होत आहे. आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे साहेबांनी निधी दिल्यानंतर 100 कोटीची कामं ही चालू आहेत, परंतु पुढील निधी मिळू नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्यानं पत्रव्यवहार करतात. अर्थखातं त्याच्याकडे असल्यामुळं अडचणी निर्माण करतात, निविदा थांबवतात. तर म्हणजे हा प्रकल्प काही माझ्या वैयक्तिक काही घरासाठी नाही आहे, हा सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. मतदारसंघामध्ये होत आहे. त्यावेळेस त्यांनी थोडीशी भूमिका एक समजुतीची भूमिका घेतली पाहिजे. त्यांना मार्केट कमिटीमार्फत इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून दुकाने विकायची होती, तर ते दुकानं विकू शकले नाही. म्हणून सातत्यानं आता निविदा जवळपास 200 कोटी रुपयाच्या निविदा अडवलेल्या आहेत इतर खात्यांना. मागच्या 8 महिन्यापासून पूर्ण कामं जी आहेत ही ठप्प झाल्यासारखी आहेत आणि हिंगोली जिल्ह्याला पाठीमागे नेण्याचं काम स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होतं. भाऊ, तर काम प्रगतीपथावर आहे, मोठं बजेट लागते याला. आपण स्वतः मुख्यमंत्री आणि सिंह भेटला तर काय आश्वासन दिलं असेल? आपण बघताय की या ज्या निविदा आहेत राष्ट्रीय स्तरावर काढण्यात आलेल्या आहेत. काम करणारी माणसं सगळी मुंबईची आहेत, परंतु माझ्या जवळच्या माणसांना काम मिळालं पाहिजे, मला जे पर्सेंटेज देतात त्या ठेकेदारांना काम मिळालं पाहिजे, ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीतून वारंवार अडवणूक करण्याचं काम त्या संशोधन केंद्राला होतं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर सगळं घातलेलं आहे. तिथं भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं रेडिएशन सेंटर होतं आहे. PMO मार्फत हे सगळं काम कंडक्ट केलं जाते. तर या सगळ्या गोष्टी तिथल्या लेवलच्या सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहेत आणि त्यांनी PMOला तसं कळवलेलं आहे. भाऊ, आता किती व्हॅकन्सी भरणार लागेल? व्हॅकन्सी भरल्यावर आपण कुठले प्रोडक्शन तयार करणार? इथं साधारणतः 75 ते 80 हे अधिकारी असतील, संशोधक असतील, शास्त्रज्ञ असतील आणि प्रकल्प चालू झाल्यानंतर किमान 1000 लोकांना या प्रकल्पामध्ये काम लागणार आहे. कारण ओल्या हळदकुंडांपासून डायरेक्ट प्रक्रियेचा हा पहिला प्रकल्प असणार आहे. साधारणतः 5000 मेट्रिक टन दररोज प्रक्रिया होणार आहे. त्या कारखान्यामध्ये या भागातले किमान 1000 मुलं लागतील. वाहतूकदार, ठेकेदार यांना सुद्धा एक काम मिळेल आणि एक अर्थचक्र या भागातलं केल्याशिवाय राहणार नाही. आपण बघताय की आता NCDXनं जी काही भाव ठरवणारी संस्था होती, पूर्वी रोड सांगली आदिलाबादमधून भाव ठरवत होते, त्यासाठी आता केंद्र तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा वसमत हे निवडलेलं आहे. त्यामुळे वसमत एक आर्थिक केंद्र येत्या काही दिवसामध्ये निश्चित दिसणार आहे. शेतकऱ्यांसाठी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.